हॅलो स्टुडंट्स, आज विद्यालयामध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। तर आजचा आपला विषय आहे संगणक आणि यात आपण शिकणार आहोत अंडरस्टँडिंग विंडोज आणि अंडरस्टँडिंग विंडोजचा इंट्रोडक्शन टू विंडोज म्हणजे विंडोजची ओळख आज आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत। तर ऍक्च्युली विंडोज काय असतं, विंडोजचा अर्थ काय? तर विंडोज म्हणजे आपण मराठीत म्हणतो खिडकी, हो ना? हा, तर विंडोज म्हणजे खिडकी। तर कॉम्प्युटरमध्ये विंडोज म्हणजे काय असतं? तर विंडोज म्हणजे जस्ट कॉम्प्युटरच्या इनसाइड काय आहे ते आपण पाहू शकतो, किंवा तुम्ही विंडोज ऍक्च्युली ऑपरेटिंग सिस्टम आपण पाहिलेलं आहे की सॉफ्टवेअरचे काय काय पार्ट्स असतात, सिस्टम सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर। तर सिस्टम सॉफ्टवेअर जे आहे ते आहे ऑपरेटिंग सिस्टम, जे आहे ते सिस्टम सॉफ्टवेअर आहे। तर हे जे ऑपरेटिंग सिस्टम, हे जे विंडोज, हे आपल्याला कशासाठी उपयुक्त आहे? तर जर कॉम्प्युटरवरती आपल्याला काम करायचे असेल तर आपली भाषा कॉम्प्युटरला समजवणं किंवा कॉम्प्युटरची भाषा आपल्याला समजवणं, याचे जे काम असते ते विंडोजचे असते। विंडोज हे मेन फंक्शन हेच आहे की आपल्या युजर मध्ये आणि कॉम्प्युटर मध्ये एक इंटरफेस तयार करायचा, ठीक आहे? तर यासाठी विंडोज खूप 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 जरुरी आहे। जर कॉम्प्युटर मध्ये कोणतीही ऑपरेटिंग सिस्टम जर नसेल तर आपण कॉम्प्युटरवरती काहीही काम करू शकत नाही, कारण की ऑपरेटिंग सिस्टम ऍक्च्युली काय असतं ते पूर्ण कॉम्प्युटरचे हार्डवेअर जसं माउस, कीबोर्ड आणि सॉफ्टवेअर जसे मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणा किंवा कोणतेही सॉफ्टवेअर जसे गेम म्हणा, मायक्रोसॉफ्ट पेंट म्हणा, तर या सगळ्याची जे या सगळ्याला आपल्याला यूज करण्यासाठी मदत करतं ते असतं ऑपरेटिंग सिस्टम। ओके, तर आज याच्याबद्दलच आणि थोडेसे आपण पाहणार आहोत की ऍक्च्युली विंडोजचे काय काम आहे। तर ऍक्च्युली ऑपरेटिंग सिस्टम हे दोन टाईपचे असतात, डॉस आणि जीयूआय। तर डॉस म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम आणि जीयूआय म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस। तर काय फरक आहे या दोन ह्याच्यात? तर तुम्ही बघू शकता यहाँ, तर इथे तुम्ही पाहू शकता की एक ब्लॅक कलरची स्क्रीन आहे आणि एक ही जीयूआय विंडो आहे। तर या दोन्हीत काय फरक आहे की डॉस मध्ये पूर्वीच्या काळी जास्ती करून ही डॉस ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम यूज व्हायची। तर यात काय असायचं की नुसत्या कमांड्स आपण वापरू शकत होतो, पूर्ण कमांडद्वारे आपल्याला संगणकावरती काम करावे लागायचे। तर यासाठी तुम्हाला प्रत्येक कमांड माहिती हवी, प्रत्येक कमांडचे स्ट्रक्चर वेगळे असतात। तुम्हाला कोणती फाईल जर ओपन करायची असेल त्यासाठी कमांड वेगळी असते, कोणती फाईल जर स्टोअर करायची असेल ती कमांड वेगळी असते। तर अशा प्रकारे हजारो कमांड्स त्या डिस्क ऑपरेटिंग सिस्टम मध्ये होते। पण जीयूआय मध्ये काय आहे? जीयूआय मध्ये तुम्हाला आयकॉन दिसतात आणि आपल्याला जस्ट आयकॉन वरती क्लिक करावे लागते। आपण हे पाहणार आहोत आयकॉन्स काय आहेत, आयकॉनचा यूज काय असतो। तर जीयूआय मध्ये आपल्याला काम करणे खूपच इझी जाते, कारण की आपण इझिली बघू शकतो की आपल्याला काय फाईल ओपन करायची आणि ते फाईलची त्या फाईलचा जो आयकॉन असतो तो जस्ट आपल्याला क्लिक करायचा असतो। तर तुम्ही इथे माऊसचा पण यूज करू शकता, तसंच या डॉस मध्ये आपण माऊस वापरू शकत नव्हतो। आणि अशा पद्धतीने डॉस मध्ये काय गेम्स वगैरे नॉर्मल ज्या आपण आता आजकाल ज्या गेम्स खेळतो त्या आपण डॉस मध्ये खेळू शकत नव्हतो, आणि जीयूआय मध्ये हे सगळं आता शक्य आहे। तर अशा पद्धतीने या दोन ऑपरेटिंग सिस्टमच्या
प्रकार आहेत, डिस्क ऑपरेटिंग सिस्टम आणि ग्राफिकल युजर इंटरफेस ऑपरेटिंग सिस्टम. तर विंडोज कोणत्या टाईपची ऑपरेटिंग सिस्टम असू शकते? काय वाटतं तुम्हाला की विंडोज डिस्क ऑपरेटिंग सिस्टम आहे का ग्राफिकल युजर इंटरफेस आहे? येस. तर विंडोज काय आहे? तर ग्राफिकल युजर इंटरफेस ऑपरेटिंग सिस्टम आहे, जिथे आपण खूपच सोप्या पद्धतीने आपले काहीही काम करू शकतो. तर नेक्स्ट आहे इव्हॉल्युशन ऑफ विंडोज ओएस म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम. इव्हॉल्युशन म्हणजे काय की पहिल्यांदा कोणती विंडो होती, कधीपासून चालू झाली आणि आजचे लेटेस्ट व्हर्जन काय आहे. तर पहिल्यांदा पूर्वीच्या काळी 1995 म्हणजे 1995 मध्ये विंडोज 95 होती. तर 1998 मध्ये विंडोज 98 होती. त्याच्यानंतर आली विंडोज ME 2000 म्हणजे 2000 साली. परत विंडोज NT 1993 म्हणजे विंडोज NT या 1995च्या पण आधी होती. विंडोज 2000 ME आणि 2000 एका काळीच होती. परत विंडोज XP आली, ही पण खूप पॉप्युलर होती विंडोज XP. त्याच्यानंतर विंडोज विस्टा 2006 मध्ये आणि विंडोज 7 याचा इन्व्हेन्शन झालं 2009 म्हणजे 2009. तर 2009 काळी जी विंडोज 7 जी चालू झाली ती आजही विंडोज 7 खूपच पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टम आहे. आजही आपण बऱ्याच जागी विंडोज 7 वापरतो आणि विंडोज 7 चे फीचर्स पण खूप चांगले आहेत. तर त्याच्यानंतर आली विंडोज 8 2012 ते 13 काळी. विंडोज 8 आणि 8.01 8.1. देन विंडोज 10 आली 2015 मध्ये. तर ह्या विंडोज 7 आणि विंडोज 10 जी आहे या दोन विंडोज खूपच पॉप्युलर आहेत. आपण या दोन्ही वापरतो. मोस्टली विंडोज 7 बरेच जण वापरतात आणि विंडोज 10 पण वापरतात. तर त्याच्यानंतर विंडोज 10S 2017 म्हणजे आता लेटेस्ट व्हर्जन ऑफ विंडो इज विंडोज 10 म्हणजे आता सध्या जे चालू आहे ते विंडोज 10 चालू आहे. तर अशा पद्धतीने या विंडोज ऑपरेटिंग सिस्टमची इव्हॉल्युशन आहे. यात तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा हे जे साल आहे ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कोणत्या साली कोणती विंडोज आविष्कार झाली, कोणत्या साली कोणत्या विंडोजचं इन्व्हेन्शन झालं, हे जे साल सगळे तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट विंडोज 10 आपण पाहूया. विंडोज 10 लेटेस्ट आहे जसं मी सांगितलं. तर या विंडोज 10 चा जो मेन एन्व्हायरमेंट असतो याला आपण स्क्रीन, डेस्कटॉप स्क्रीन जी असते ते अशी असते आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे स्टार्ट बटन, सर्च बार. तर सर्च बारचा स्टार्ट बटनचा काय उपयोग होतो? स्टार्ट बटन काय करतं? ज्यावेळी तुम्ही स्टार्ट बटनला प्रेस करता तुम्हाला अशी पूर्ण विंडो मिळते आणि या विंडो मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की काय काय प्रोग्राम आहेत. म्हणजे समजा तुम्हाला जर काय कॉम्प्युटरवरती प्रोग्राम कोणताही जर ओपन करायचा असेल तर तुम्हाला स्टार्ट बटन वरती क्लिक करावं लागतं. तसेच सर्च बारचा काय उपयोग असतो? सर्च बार म्हणजे तुम्ही कोणतीही फाईल किंवा तुम्ही जे जर सेव्ह काही केलेलं असेल किंवा काहीही जे तुम्हाला ओपन करायचे असेल तर तुम्ही इथे खूप सोप्या पद्धतीने जस्ट सर्च करू शकता. सर्च करण्यासाठी तुम्ही पहिले 1-2 लेटर जरी टाईप केले तरी तुम्हाला ते सर्च ऑप्शन्स दाखवतात. तर हा आहे सर्च बार. नेक्स्ट टाइल्स. टाइल्स म्हणजे छोट्या छोटे इथं तुम्हाला चौकोन दिसत आहेत, याला टाइल्स म्हणतात. तर या टाइल्स मध्ये जसे प्रोग्राम्स आहेत, इव्हेंट्स आहेत, गेम्स असतात. तर इथं तुम्ही गेम ऍड करू शकता, रिमूव्ह करू शकता किंवा कोणताही ऑप्शन तुम्ही ऍड करू शकता किंवा रिमूव्ह करू शकता. तर हे सगळे असे शॉर्टकट्स आहेत की
जेणेकरून आपल्याला पूर्ण प्रोसेसनी पूर्ण प्रोग्रामची लिस्ट ओपन करून त्याच्यानंतर न ओपन करता तुम्ही जस्ट हे टाइल्स यूज करून डायरेक्ट तुम्ही कोणताही प्रोग्राम ओपन करू शकता. परत हे छोटे छोटे जे आयकॉन तुम्हाला पिक्चर्स दिसत आहेत याला म्हणतात डेस्कटॉप आयकॉन्स. तर याच्यावरतीच तुम्ही क्लिक करू शकता आणि तुमचा कोणताही प्रोग्राम ओपन करू शकता. तर या पूर्ण मेनूला म्हणतात स्टार्ट मेनू आणि हा खाली आहे टास्क बार. टास्क बार म्हणजे जे आपण कॉम्प्युटरवरती जे ओपन करून ठेवलेलं असतं, सपोज मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा सेटिंग्स किंवा मायक्रोसॉफ्ट पेंट, तर जे काही आपण काम करत असतो ते ह्या टास्क बार वरती दिसतं. टास्क म्हणजे काय? आपण जे कामे करतो त्याला टास्क म्हणतात. त्याच्यानंतर वर्क एरिया म्हणजे हा नॉर्मल वर्क एरिया की जिथे आपण ऍक्च्युअल आपलं काम करतो. आणि इथे उजव्या बाजूला म्हणजे स्टार्ट मेनूच्या उजव्या बाजूला तुम्हाला दिसते नोटिफिकेशन. तर नोटिफिकेशन एरियामध्ये काय असतं? तुमची बॅटरी सेटिंग किंवा डेट अँड टाइम, तर हे सगळे नोटिफिकेशन इथे दिसतात. ठीक आहे. तर आता आपण डिटेलमध्ये पाहूया टास्क बार काय असतो. हा आहे विंडोज 10 टास्क बार ओव्हरव्ह्यू. तर नॉर्मली टास्क बार मध्ये काय असते? स्टार्ट बटन, कोर्टोना, रन अँड सर्च. कोर्टोना म्हणजे जसे आपण मोबाईल मध्ये ओके गुगल करून आपण जस्ट त्याला ऑर्डर देतो आणि मोबाईल काही समजा कॅमेरा ओपन करायचा असेल तर कॅमेरा ओपन करतो, तशा पद्धतीने आपण इथे कोर्टोनाच्या मदतीने कोणताही प्रोग्राम कॉम्प्युटरवरती ओपन करू शकतो. ठीक आहे. आता इथं आहे ओपन अँड पिन प्रोग्राम्स. पिन प्रोग्राम्स म्हणजे आता समजा आपल्याला एखादा प्रोग्राम नेहमी लागतो, नेहमी त्याच्यात आपल्याला काम करायचे असेल तर आपण हे पिन करून ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला प्रोग्राम खूप इझिली ओपन करता येईल. आणि नोटिफिकेशन एरियामध्ये हे सगळे नोटिफिकेशन आहेत, जसे कनेक्शन, इंटरनेटचे कनेक्शन इथे दाखवतात, टाइम अँड डेट तुम्ही इथे पाहू शकता. तर हे हा पूर्ण आहे जो नोटिफिकेशन एरिया आहे. तर जर तुम्हाला समजा प्रश्न विचारला की नोटिफिकेशन एरिया कुठे असतो, तर तुम्ही उत्तर देऊ शकता की नोटिफिकेशन एरिया स्टार्ट बटनच्या उजव्या बाजूला असतो. ठीक आहे. आणि कोर्टोनाचे काय फंक्शन आहे किंवा तुम्हाला कोर्टोना कसा उपयोगी पडतो, तर कोर्टोना तुम्हाला काहीही प्रोग्राम जर ओपन करायचा असेल क्लिक न करता किंवा टायपिंग न करता, सर्च न करता, तर तुम्हाला कोर्टोना जस्ट तुम्ही बोलू शकता आणि प्रोग्राम ओपन करू शकता. तर अशा पद्धतीने काही प्रश्न येऊ शकतात परीक्षेमध्ये. तर तुम्हाला या टास्क बार ओव्हरव्ह्यूचा व्यवस्थित अभ्यास करायचा. ठीक आहे. सो व्हॉट डिड वी लर्न टुडे? तर आज आपण काय शिकलो? तर आज आपण शिकलो विंडोज काय असते, ऑपरेटिंग सिस्टम काय असते आणि आपण विंडोजचा कसा उपयोग करू शकतो आणि विंडोजचे काय काय भाग असतात आपण बघितले की विंडोज मध्ये कशा पद्धतीने आपण टास्क बारचा वापर करू शकतो, कशा पद्धतीने आपण स्टार्ट मेनूचा पण वापर करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही या विंडोजचं प्रॅक्टिकल करून तुम्हाला आणि व्यवस्थित समजून येईल की विंडोज आपण कसं वापरू. थँक्यू.